चला तर आज आपण बनवत आहोत तिळाच्या करंज्या। तर ह्या आहेत बघा लाट्या। तर ह्या कशा बनवल्या, रात्री रवा घेतला, रव्यामध्ये 2-3 चमचे तुपाचं मोहन घातलं आणि मस्तपैकी थोडा घट्टसा रवा मळून घेतला आणि तो रवा मी झाकून ठेवला। मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काम आटोपल्यानंतर मी करंज्या करायला बसले। तर त्या रव्याच्या मी परत मळून अशा छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतल्या। मग ती लाट्या या प्रकारे अशा गोलाकारमध्ये लाटून घेतल्या। मग लाट्या लाटल्यानंतर हात मी तयार करून घेतलेला आहे तिळाचा भाकर। आता तिळाचा भाकर कसा तयार करायचा हे मी नंतर सांगेल तुम्हाला। आणि त्याच्यानंतर हा भाकर मी ह्या लाटीमध्ये असा भरत आहे आणि लाटीमध्ये हा तिळाचा भाकर भरून मग या लाटीची कडा ज्या आहेत त्या अशा अगदी घट्टपणे दाबून घ्यायच्या आहेत आणि परत एकदा त्याच्यावर फुटू नये म्हणून डबल हात फिरवायचा आणि ही झाली आपली तिळाची करंजी तयार। आता ही तळायची आणि ही तळल्यानंतर अगदी हेल्दी आणि हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी पौष्टिक असा पदार्थ ही झाली आपली तयार तिळाची करंजी। आणि तिळाचा भाकर कसा तयार करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। धन्यवाद। आपण आता तयार केलेल्या ह्या तिळाच्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्यात। तर तळण्यासाठी अगोदर कढई गॅसवर ठेवली, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल घातलं। तर हे तेल चांगलं तापू द्यायचे आणि तापल्यानंतर करंजी त्याच्यातच सोडायची नाही। तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि अगदी मंद आचेवर करंज्या तळून घ्यायच्या। हे बघा मी आता तेल तापवून घेतलेलं आहे बऱ्यापैकी आणि गॅस कमी करून घेतलेला आहे। गॅस कमी केल्यानंतर मी ही करंज्या तळण्यासाठी त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडत आहे। तर बघा जास्त तापलेल्या तेलामध्ये जर करंजी टाकली तर ती पटकन लाल होते, म्हणून आपल्याला तेल तापल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे आणि मंद आचेवर या करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा करंज्या निघतात। थँक्यू। तर ह्या मस्तपैकी तळलेल्या करंज्या आपण आता एका प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या। ह्या झाल्या आपल्या तिळाच्या पौष्टिक करंज्या।